सध्या मी आहेत एकांब्यात. विठ्ठल मामा गवळी यांच्या शेतात आहे मी. माझ्यासोबत आहेत विठ्ठल मामा गवळी. ही आहे मामाची हळद. आणखीन 2 एकर आहे समोरच्या वावरात, सेम अशीच आहे. आपण त्या वावरात जाऊन थोडंसं मामाशी चर्चा करू. सोयाबीन बी मस्त बसली. आणि हळद बिन या शेतात आता आपण आलो. या शेतात पण असं थोडंसं खालीवरी वावर आहे, पण हळद अशी पूर्ण एक वटाच्या वटात बसलेली आहे. मामा कसं वाटलं तुम्हाला ॲप्साईटीचा अनुभव? सर्वप्रथम मी सर्व शेतकऱ्याला नमस्कार करतो. नमस्कार. आणि हे जे तुम्ही पाहता, आता माझे सांगण्यापेक्षाही तुम्हाला या पिकाचंच सांगू शकतो तुम्हाला की काय कंडिशन आहे. सुरुवातीपासून मी याला म्हणजे सुरुवातीपासूनच काय यावर्षी तर वापरलं, पण याही पूर्वी मी 4-5 वर्षाच्या अगोदरपासून मी अपसाईटी वापरत आहे. बरोबर. अपसाईटीचे जर सांगितले तर खरोखरच सांगण्यासारखे रिझल्ट आहेत सर त्याचे. आपण जर कोणत्याही कृषी सेवा केंद्रावर जर गेलो तर आपल्याला एक स्टिकर म्हणून समजा देतात, पण ते स्टिकर आणि हे स्टिकर याच्यामध्ये खूप फरक आहे. तसं जर पाहिलं आपण तर त्या स्टिकरच्या दरामध्ये आणि या दरामध्ये ते सारखंच पडते आपल्याला किमतीमध्ये, कारण याचं प्रमाण खूप कमी आहे आणि याचं प्रमाण खूप जास्त टाकावं लागते. कशाचं? हे बाकीचे जे स्टिकर आहेत त्याचं. आता मला सांगा, समजा आता या क्षेत्रातलं ते क्षेत्र वेगळं आहे, तर आपलं एकूण तुमचं क्षेत्र सांगा आणि वापर आतापर्यंत किती झाला ते पण सांगा. आता आपलं वापर जर म्हटलं तर समजा ते 1.5 एकराचं बरं, हे 1.5 एकर आणि ते एकर बरं समजा, म्हणजे 3 आणि ते 4 एकर झालं. ते 4 एकरामध्ये आतापर्यंत माझं जास्त नाही पण पाऊन म्हणजे 1.25 ते 1.5 लिटर झाला आतापर्यंत. फक्त 1.5 लिटर अपसाईटी? 1.5 लिटर अपसाईटी झालेली आहे. त्याच्यामध्ये ड्रिचिंग किती वेळा केली? ड्रेंचिंग ड्रिपनच केली मी. आता झालं समजा 2 वेळेस झालं. 2 वेळेसच झालं आतापर्यंत. आणि स्प्रे मध्ये? स्प्रे मध्ये प्रत्येक स्प्रे मध्ये 2 स्प्रे झाले. 2 स्प्रे मध्ये? 2 स्प्रे झालेत. आणि 2 स्प्रे मध्ये सुद्धा खूपच कमी वापरावं लागते ती. आणि शेतकऱ्याला हे पण सांगा की बाबा फक्त ॲप्साईटीच न वापरता आपण फक्त तुम्ही जे वापरलं त्याच्यासोबत हे वापरतो, ते काय काय वापरलं ते पण सांगू द्या शेतकऱ्याला. त्याच्यासोबत आपण जे समजा सोयाबीनला फवारणी घेतो, मग कोणती असो, लॅम्बडा असो वगैरे, समजा तुमचा इमामेक्टिन बेंझोएट असो किंवा वरून मग फवारणारी तुमची बायोस्टिन असो, त्याच्यामध्ये सोयाबीन मध्ये जे आहे ते पहा, सोयाबीनला बी पहा ते अपसाईटीमुळे म्हणा किंवा अपसाईटीमुळेच पहा जरा, कारण बघा हा मालही पहा आणि हे बघा किती छान माल आहे. दाटुळ्यात मागं बरं, हे आता आपण मागं चला बरं. मागं बी माल हे सेम आहे का? हा क्वालिटी इक्वल आहे, समान की असं नाही की बा धुऱ्यावर माल जास्त आहे आणि सारखा माल. 9350 ची व्हरायटी आहे सोयाबीनची. बरेच शेतकरी समजा म्हणतात की सोयाबीन टाकली की ती सोयाबीन हळद लेवलच राहते. नाही, पण दाबली का बरं? याच्यामध्ये सोयाबीनची उंची खूप आहे आणि हळदीची त्याच्यापेक्षा 1.5-2 फूट उंच आहे. बढिया. म्हणजे आपला असा काही कोणत्या कंपनीचा काही प्रचार नाही, काही नाही. मी स्वतः एक शेतकरी म्हणून सांगतो तुम्हाला की खरोखर त्याचे रिझल्ट चांगले आहेत. ॲप्साईटी वापरल्यामुळे तुमचं समाधान झालं? खूप समाधान आहे. बघा ना, आज इथं पान किती रुंद आहे. पानावर पान रुंद आहे. आज 30 भर पान रुंद आहे. बरोबर आहे. तरी आणखीन एक तुम्ही जे मी तुम्हाला सांगितलं होतं मल्टीप्लायर बद्दल, ते अजून तुमचं वापरायचं बाकी आहे अजून. ते जर वापरल्यानंतर आणखीन बियाची या क्वालिटीमध्ये आणखीन वाढ. बिलकुल. ते तुम्हाला अवेलेबल नसल्यामुळे थोडंसं उशीर होईल. माझ्याकडे अवेलेबल नव्हतं. जाधव साहेबांना मी बोललो होतो. जाधव साहेब मग 2-4 दिवस त्याला टाइम लागते, परंतु मग मी ते न घेता दुसरा घेतला, प्रोडक्ट घेतला आणि याच्यावर हे करून दिला. आता दुसऱ्या वेळेस तो प्रोडक्ट आला त्यांच्याकडे, ते आता 15 दिवसात मी मारून देते. बिलकुल. धन्यवाद. राम राम.